द महाराष्ट्र फाइल्स. सुंदर. जो टॉपिक आहे तो सुंदर आहे, यात वाद नाही आहे. आणि क्वालिटी यार, कॅमेरा क्वालिटी, प्रेझेंटेशन, मी ऑनेस्टली सांगतो आहे, खूप रेअरली म्हणजे मराठी चित्रपट कॅमेरा वर्क आणि क्वालिटीवर मी गोष्ट सगळ्यात पहिले मी कॅमेरा वर्क आणि क्वालिटीवर का जातो आहे त्याच्या मागे हेच रिझन आहे की ऑब्व्हियसली यार एकाहून एक मोठमोठाले चित्रपट आपण बघितलेले आहेत मराठी. आणि असं नाही आहे की ऑब्व्हियसली कलेक्शन्समध्ये याच्याहून कितीतरी जास्त कमावणारे चित्रपट पण आपण बघितलेले. पण जे कॅमेरा वर्क आणि क्वालिटी आणि अशा सामाजिक मुद्द्यावरच्या चित्रपटावर यूज करणं ही मोठी गोष्ट आहे. कारण हे बघा, सामाजिक चित्रपटावर शेतकऱ्यांच्या टॉपिकवर वगैरे नक्की एकाहून एक असे चित्रपट आधी पण बनले आहे. पण जे प्रेझेंटेशन असायचं, क्वालिटी असायची, कॅमेरा क्वालिटी, अँगल, तो एक असं वाटायचं की यार साध्या मोबाईलवर बनवल्या टाईप असं. तुम्ही समजून घ्या मी काय बोलतो आहे. या चित्रपटावर असं प्रोडक्शन व्हॅल्यू या चित्रपटाची मला छान वाटते आहे. चांगला पैसा खर्च केलेला आहे आणि जबरदस्त आणि सगळ्यात मेन उत्कृष्ट कलाकार घेतलेत. फक्त कलाकारच नाही, त्यांच्याकडून काम पण जबरदस्त करून घेतलेलं आहे. ऑब्व्हियसली यावर असं पण होऊ शकतं, आक्षेप काही लोक घेऊ शकतात की मराठी इंडस्ट्री कोणत्या एक तऱ्हेने. आता मी एक एक्झाम्पल देतो. एक या चित्रपटाचं जेव्हा ट्रेलर आलेला, त्या ट्रेलरविषयी थोडंसं मी बात केलेली, बरोबर आहे. तेव्हा एका व्यक्तीची कमेंट होती की तेलगू, आता मी त्या कमेंटविषयी आज मला वाटलं की रिप्लाय द्यावा, मला अचानक आठवलं रे. तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नडा चित्रपट कुठे चालले आहेत आणि मराठी व्यक्तीशीच भांडेल असे चित्रपट हे काढताय. नाही मित्रांनो, या गोष्टीवर हे पहा, मी मार्जिनली ॲग्री करतो या गोष्टीवर, पण याचा अर्थ हा नाही ना की तुम्ही हा टॉपिकच विसरून जा. म्हणजे काय ही गोष्ट खरी नाही आहे. आम्ही इट्स नॉट लाईक आपण ऑब्व्हियसली मराठी एकत्रच पाहिजे, नो डाऊट ॲट ऑल, तो प्रश्न नाहीच इथं. पण माझं काय एक सांगणं आहे काय की काय चूक केली यांनी हा चित्रपट काढून. काय अजिबातच असं नाही आहे या समाजात जे की यांनी काहीतरी एक आगळाच काहीतरी हे केला, वेगळाच निराळ उपक्रम वगैरे केला. नाही ना, असं नाही आहे. कारण तुम्ही जर या चित्रपटाच्या मुद्द्याविषयी जाल तर ऑब्व्हियसली हा खरा आहे. आणि असं नाही आहे की काही भांडणं लावायचा अँगल आहे. असे बरेचसे लोक आहेत बाबांनो, जे म्हणजे काहींनी ए सीच्या बाहेर यावं जरा आणि बघावं की काही गोष्टी ए सी रूम्सच्या किंवा ए सी कार्सच्या, की अशा गोष्टी आहेत. आणि इट्स नॉट लाईक दॅट बाबा. युनिटी ऑब्व्हियसली माझ्यासाठी मी एक व्यक्ती आहे, कोणती कास्ट वगैरे मॅटर नाही करत. मला हिंदुत्व कम्स फर्स्ट आहे माझ्यासाठी, नो डाऊट ॲट ऑल. आपण आहोत तर आहे सगळं करेक्ट आहे. पण हा टॉपिक तेवढाच महत्त्वाचा आहे असं मला पर्टिक्युलरली वाटलं. आणि मी थोडं आउट ऑफ बॉक्स गेलो, पण या चित्रपटाविषयी मला वाटलं. फक्त मला एक खटकलं या चित्रपटातलं, म्हणजे एक ते जे सॉन्ग आहे एक ते, म्हणजे ठीक आहे त्यांनी ते ग्लॅमर वगैरेसाठी केलेलं आहे, ते एवढं काही खास नाही वाटत. ग्लॅमर म्हणण्यापेक्षा एक चेंज म्हणून ठीक आहे, समजू शकतं. पण त्याचे लिरिक्स आणि ते एक मला मायनस पॉईंट वाटला. बाकी चित्रपटाचा विषय चांगला आहे, बट हां, क्वालिटी चांगली यूज केलेली यात वाद नाही. चांगले प्रश्न यांनी क्रिएट केलेले आणि ऑब्व्हियसली बऱ्याचशा लोकांना हा चित्रपट माझ्या तरी मते आवडू शकतो. पण हां, आता हे पण आहे की असे पण लोक आहेत की जे असे चित्रपट का पाहिजे, असेवाली जास्त ऑडियन्स आहे. सो हा एक इश्यू आहे की किती लोकांपर्यंत हा चित्रपट नक्की पोहोचेल, कोणाला खरंच बघायचं आहे नाही बघायचं आहे. कारण कसं आहे, प्रत्येकाचा ओपिनियन वेगवेगळा असतो आणि आपण कोणाला फोर्स नाही करू शकत की बाबांनो बघाच, करेक्ट आहे की नाही. तो एक अँगल आहे. बाकी तुम्ही जर हा चित्रपट बघितला तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. माझ्याविषयी जर बोलायला गेलं तर मी एवढंच सांगेल की कॅरेक्टर्स डेव्हलपमेंट चांगली आहे आणि स्टोरी प्रेझेंटेशन चांगल्या. सेकंड हाफमधली जी स्टोरी प्रेझेंटेशन आहे ना, ते थोडं बेटर व्हायला हवं होतं. आणि 1-2 कॅरेक्टर्स आहेत जे चित्रपटामध्ये ज्यांचे डायलॉग्स रायटिंग जे आहेत ना, ते थोडे बेटर असायला पाहिजे होते. कारण काही वेळेला काही गोष्टी फेक वाटतात. म्हणजे इट्स नॉट लाईक दॅट की मी कोणत्या कॅरेक्टरला वगैरे फेक म्हणतो आहे, पण काही ॲक्टिंग जे एक एक्स्ट्रा कधी जोक
तर नाही का म्हणणार, पण असे डायलॉग दिले गेलेत की ज्यातून थोडा लाईट आणि एक हसू येईल वगैरे टाईपचं, पण ते काही असे वर्क नाही झाले. पण ठीक आहे, छोटे मोठे मायनस पॉईंट्स चालतात बाबांनो, एवढं काय, नो वन इज परफेक्ट आय थिंक. सो आय थिंक वी शूड, मी एवढंच सांगेल की यार एव्हरीबडी शूड वॉच दिस फिल्म. बाकी ठीक आहे, देऊळ बंटू वगैरे जबरदस्त चालले, राजा शिवाजी आपलं म्हणजे मराठी चित्रपट मस्त चालले, क्रांतिज्योती विद्यालय याच वर्षी आलेला, आणि अजून 2-3 तो एक कोणता तरी सासूबाई सुनबाईवाला एक चित्रपट होता. अजून एक 2-3 चित्रपट, मराठी चित्रपट यावर्षी खूप जबरदस्त चालले आहेत. दणक्यात तुंबाडची मंजुळा पण चांगला चालला आहे. ओके. आणि तर बाकी ओव्हरऑल जर बघायला गेलं तर हाही चित्रपट चांगला आहे. शोज मिळालेत, पण असं नाही की नाही मिळाले. मला वाटलं होतं की शोज याला मिळालेत का नाही, पण ठीकठाक शोज मिळालेत. आय मीन टू से खूप जास्त नाही, पण आता जर एवढे शोज तर नक्कीच मिळाले की चित्रपट चालेल का नाही हे ऑडियन्स डिसाईड करू शकते. तुम्ही उद्या हे नाही म्हणू शकत की यार शोजच नाही मिळाले म्हणून नाही चालला वगैरे. नाही, तेवढे शोज डेफिनेटली या चित्रपटाला मिळाले. बाकी हा चित्रपट बघायचा का नाही मित्रांनो हे तुमच्यावर आहे. मी कोणाला ऑब्व्हियसली या बाबतीत फोर्स नाही करणार की बघाच, इट्स अप टू यू गाईज. बट माझं मत आहे की हा चित्रपट पाहायला पाहिजे. बाकी ऑब्व्हियसली काही जण ओ टी टीचा वेट करतील किंवा याचा वेट करतील टी व्हीवर वगैरे, हे तर तुमच्यावर आहे. पण मी या चित्रपटाविषयी जो स्टोरी टेलिंग आहे ते चांगलं आहे. स्टोरी थोडी बेटर पण असू शकत होती. प्रेझेंटेशन भलेही चांगलं आहे, बट काही काही गोष्टी आहेत ज्या, क्वालिटी तर खूप चांगली तुम्ही यूज केली कॅमेरा वगैरेची, पण काही काही गोष्टी असं पण आहे की असं असू शकतं की आपली जी ऑडियन्स आहे ती छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांना एक सवय ना, थोडीशी जरी चूक निघाली की लगेच अटॅक करा. तर तो वाला अँगल आहे याच्यात. काही काही सॉंग्स वगैरे, म्युझिक, आणि काही काही एक असे रेंगाळल्या टाईपचे काही काही सीन्स आहेत जे थोडे कमी होऊ शकत होते. सेकंड हाफची बात करतो आहे मी. बाकी ठीक आहे यार मित्रांनो, तुम्हाला बघायचं तर बघा चित्रपट. चांगले कलाकार घेतलेत, हे जास्त मेन याची ताकद आहे या चित्रपटाची. आणि असे चित्रपट आय थिंक पाहायलाच पाहिजे असं माझं स्वतःचं पर्टिक्युलर मत आहे. बाकी तुमचं या चित्रपटाविषयी काय मत आहे हे नक्की सांगा. हा चित्रपट तुम्ही बघणार आहे की नाही. बाकी मी या चित्रपटाला 5मधून 3.5 रेटिंग देईल. ऑब्व्हियसली ते रेंगाळणारे सीन वगैरेंविषयी मी आत्ता हे नाही करत आहे. आणि थोडंसं प्रेझेंटेशन जे होतं ते काही काही मेन मुद्द्यांवर तर तुम्ही गेले, ऑब्व्हियसली बेस्ड ऑन ट्रू स्टोरी टाईपच्या मुद्द्यांवर गेले, पण काय की खूप ड्रॅमॅटिक वाटतात काही गोष्टी. सेकंड हाफविषयी बोलतो मी. बाकी ठीक आहे. बट हां, निगेटिव्हिटी या चित्रपटाविषयी मला नाही वाटत की याचे काही निगेटिव्ह पॉईंट आहे. बस इट्स लाईक प्रेझेंटेशन आणि सॉंग्स थोडे बेटर अँगल पाहिजे होता.